दुसरी मधील स्वरा हिचे मनोगत व्यक्त केले. इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी स्वरा सागडे आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, माझे नाव स्वरा दिगंबर सागडे. मी आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणार आहोत. त्या निमित्ताने मी तुम्हाला जे काही 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या कार्याबद्दल म्हणावेसे वाटते. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी सावित्री तुझ्यामुळे शिकताच प्रत्येकणारी. सावित्री तुझ्यामुळे शिकताच प्रत्येकणारी. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर इयत्ता दुसरी मधील मानवी सागडे हिचे मनोगत व्यक्त करीत आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मानवी नामदेव काळे. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. त्या निमित्ताने मी तुम्हाला जे काही 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. विलेसे रोप लाविलेले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या ओळीप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. आज आपण पाहिले तर प्रत्येक क्षेत्रावर मुली काम करत आहेत. शिक्षक, डॉक्टर, वकील, नर्स, पोलीस, इंजिनियर, आर्मी ते राष्ट्रपदापर्यंत मुली पोहोचल्या आहेत. सावित्रीबाईमुळेच हे शक्य झाले आहे. सावित्रीबाईंना माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय भारत. इयत्ता तिसरीमधील अजिंक्य सातपुते याचे मनोगत व्यक्त करीत आहेत. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार. ती सावित्री आज जगाची शिलेदार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. तेव्हा स्त्रियांना शिक्षण घेणे म्हणजे महापाप मानले जाईल. परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांना घडविले. सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांनी 1848 मध्ये पुण्यामधील भिडेवाडा तेथे पहिली शाळा काढली. लोक विरोध करू लागला. सावित्रीबाई फुले ते मुलींना शिकवायला जायच्या तर तेव्हा लोक त्यांच्यावर दगड फेकायचे. तरीही सावित्रीबाई फुले मागे हटले नाही. त्यांनी प्लेगच्या रुग्णालयाची सेवा केली. पण दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. आज आपण पुढे शिकत आहोत, पुढे जात आहोत. त्यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचे ऋणांचे सावित्रीबाईंना माझे कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. हर्षदा सागडे हिचे मनोगत व्यक्त करीत आहे. सागडे हिचे मनोगत व्यक्त करीत. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मानवी आहे. मी इयत्ता 3री शिकते. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. होय, मी सावित्री बोलते. मी सावित्रीबाई. ज्योतिबांनी या ठिकाणी मला शिकवण्यासाठी पाठविण्याचे ठरवले. मात्र मी होते अक्षरशत्रू. मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही येत नव्हते. तेव्हा महात्मांनी कष्ट करून मला शिकवले आणि शिकवले. मला हौस होती शिकण्याची. मात्र मनावर घेऊन मी लवकरच शिकले. पुण्यातील शाळेत शिकवण्यासाठी तयार झाले. त्यानंतर
प्रांजळ सरपुते ही आपले मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, माझे नाव प्रांजळ आहे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी पुण्यात मुलीची पहिली शाळा काढली. त्यांना समाजातील गोरगरीब व उपेक्षितांच्या नवचैतन्य फुलवले. त्या एक समाज परिवर्तन शक्ती होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. त्यानंतर ओम सागडे हे आपले मनोगत व्यक्त करेल. बोलताना उठायचं. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ओम आहे. आज 3 जानेवारी आहे. आपण सावित्रीबाई फुले यांचा जयंती साजरी करीत आहोत. सर्वांना प्रथम सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. लहानपणी त्यांचा विवाह झाला. थोर समाजात प्रश्न विचारणार ज्योतिबा यांच्याशी झाला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नंतर हर्षदा सागडे ही आपले मनोगत व्यक्त करेल. 4थी मधील अनुराधा ही आपले मनोगत व्यक्त करेल. जवळ थांबायचं. थोडं फोटोच्या जवळ तुझा फोटो झाले चांगलं. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुराधा अंकुश कुराडे आहे. मी आता 4थी शिकते. किती बोगले किती सजले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्रांनो, आज आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी लिहायला वाचायला शिकवले. महात्मा व सावित्रीबाईंनी 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. मुलींनी शाळेत शिकायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. शेणही फेकून मारली तरीही त्या उमगल्या नाहीत. मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. ज्योतिरावांनी अनेक कार्यात या माऊलीने सहकार्य केले. अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. त्यानंतर स्वरा उबाळे ही आपले मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. मी इयत्ता 4थी शिकते. माझे नाव स्वरा कैलास उबाळे आहे. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे त्या नायगाव सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. जय हिंद, जय भारत. त्यानंतर गौरी ही आपले मनोगत व्यक्त करेल. माझा नमस्कार. माझे नाव गौरी आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयातील ज्योतिबाईशी झाला. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले भारतातील पहिली शाळा काढण्याचा
समाजातील वाईट प्रथांना विरोध केला. 30 मार्च 1890 रोजी त्यांचे निधन झाले. एवढे बोलू ही आपल्या मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. पुढे उभं राहायचं छानपैकी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त करीत आहोत. आपण सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. साजरी करीत आहोत. सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. तर आपले मनोगत व्यक्त करेल. सूरज आपले मनोगत व्यक्त करेल. माझे नाव सूरज कैलास सुबाळे आहे. मी इयत्ता 4वी शिकतो. आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका. ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर समृद्धी आपले मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी सचिन साखरे. मी आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी माझे बाळ मित्रांनो, मी आज तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. ही माझी सावित्रीबाईंचा जन्म 1831 जानेवारी रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारताला बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्याने भारताच्या पहिल्या शिक्षिका आणि थोर समाजसुधारी म्हणून ओळखले जाते. जय हिंद जय भारत. त्यानंतर गोपाल आपले मनोगत व्यक्त करेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. माझे नाव गोपाल अंकुश कुराडे आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या सर्व मित्रांनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते, तर त्यांचे वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. जय हिंद जय भारत. मधील आराध्या गिराड मी जे मनोगत व्यक्त करते. शिक्षणाची तूच खरी कैवारी. स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी. सावित्री तुझ्याचमुळे शिकली आज प्रत्येक नारी. तुझ्याचमुळे शिकली आज प्रत्येक नारी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या विष्णू गिराम आहे. मी इयत्ता 5वी शिकते. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्यासह झाला. लग्नानंतर त्यांनी ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील बेडेवाड्यात इथे मुलींची पहिली शाळा काढली.
एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्वज्ञ आपले मनोगत व्यक्त करे. फोटो काढ. मनोगत व्यक्त करे. व्यवस्थित हात हात पोट बांध. आय कार्ड व्यवस्थित कर. सरळ आय कार्ड सरळ कर. हा एके दिवशी लाकडी पुलावरून दुसऱ्या पुलात जात असताना कठड्यावरून नदी तुडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काशीबाईंना ती विधवा वाचण्याची शिकार झाल्या. ब्रह्मचिला जीव वाचवून समजूत घालून घरी घेऊन येतात. सावित्री माहितीला आधार देऊन सांगतात. तिच्या बाळात पण करतात. तिच्या बाळाचे नाव यशवंत नाव देऊन दत्तक घेतात. वाट चुकलेला बालविधांचा हाल होऊ नये म्हणून 28 जानेवारी 1863 ला बालाच्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना करण्यात आली. देशातील सर्वात क्रांतिकारक घटना होती काशीबाई प्रकरणानंतर अनाथ आणि अशा प्रकारच्या बालबालिकांसाठी ज्याचा समाज जन्मदाते करत नाहीत. अशा बालकांचं हा अशा बालिकांसाठी अनाथ बालबालिकांसाठी श्रम 1 नोव्हेंबर 1857 रोजी सुरू केले. बालबालिकांकडे सावित्रीमाई जतीने लक्ष घालून सांभाळ करीत असत. 1896च्या दुष्काळातून लोक सावरत असताना 1897 साली पुण्यात प्लेगने हाहाकार माजवला. 10 मार्च 1897 अनेक लोक प्लेगने मृत्युमुखी पडत होते. अशा परिस्थितीत सावित्रीमाईंनी डॉक्टर यशवंतला नोकरीवरून सुट्टी काढून बोलावून घेत उपचार कॅम्प सुरू केल्या. त्या स्वतः घराघरातून झोपडीतून लोकांना आधार देत होत्या. रोग्यांची शुश्रूषा करत होत्या. अशातच पुण्यातील मुलं गावच्या पांडुरंग बाबा गायकवाड या धन्यवाद. ओम खरात आपले मनोगत व्यक्त करे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव तत्वज्ञ शास्त्रज्ञ सगळे आहे. मी इयत्ता 5वी शिकतो. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार ती सावित्रीबाई फुले आहेत जगाची शिलेदार. आदरणीय व्यासपीठावर विराजित सर्व शिक्षक व बसले प्रमुख पाहुणे, माझे मित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार. ते तुम्ही शांतपणे बसून ऐकावे ही माझी नम्र विनंती. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला व त्यांच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी करण्यात आले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning friends, my name is Om Shivaji Bakre. I am learning 6th standard. आज मी तुम्हाला सावित्रीबाई यांच्याविषयी 2 शब्द सांगणार. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका ही माझी नम्र. सामाजिक परिवर्तन घडून आणण्यासाठी वास्तव्य वेदना शब्दात मांडलेल्या विषमता समूळ नष्ट करण्यासाठीचे हे साहित्य होते. क्रांतिकारक सावित्रीबाई आद्य कवयित्री आहे. सावित्रीबाई काव्य फुलेती शूद्राचे परावलंबन या कविते म्हणतात. शूद्र आणि अतिशूद्र अन्यायाने पचडले, देव धर्मरूपी आरची दारिद्र्याने गाळावे. ज्ञानाची नसती डोळे म्हणून नदीचे दुःख, स्वावलंबी नसे शूद्र स्वीकारती पशु सुख. वैचारिक आणि सामाजिक विषयावर बाल वेकऱ्यांची गृहिणी मानसिका, जाती भेद निर्मूलन, स्त्री शिक्षिका महत्व, शूद्र अतिशूद्र करिता शिक्षण, विधवा विवाह, बाल हत्या, बालविवाह इत्यादी ज्वलन वेदनेवर लिहिले.
जागृती केली. आजचे अनेक लेखक व कवी मनोरंजनासाठी लिहितात. सावित्रीबाईंनी अनेक प्रासंगिक पत्रे लिहिले. 10 ऑक्टोबर 1856 रोजी शिक्षणाविषयी व्यक्त केलेले आहेत. वडील बंधुतेला विद्याहीनता म्हणजे पशुत्वाचे खून याबाबत उल्लेख केलेला आहे. 29 ऑगस्ट 1866 चे नायगाव येथूनचे पत्र 20 एप्रिल 1877 रोजी जुन्नर येथून दुष्काळाचे भयानक दाखवणारे पत्रे होती. तसेच गणेश आणि सारजा यांचा बचाव करून पाठवणारे पत्रे होते. एवढे बोलून माझे भाषण संपत. जय हिंद. त्यानंतर श्रद्धा संजय सातपुते आपले मनोगत व्यक्त करेल. आसमानचे अंगारे केले पंखांनी आभाळ पेलेले, आसमानचे अंगारे केले पंखांनी आभाळ पेलेले, जिना रूढींचे पाड फोडले, विद्रोहांचे सुरंग पेरले, अशिती आई ज्ञान माऊली समतेची सावली होय. तीच सावित्री जिला ज्योतिबा प्रेमाने साऊ म्हणायचे, ती सावित्री जी दीपस्तंभाप्रमाणे आजही आम्हाला प्रकाशमान करते. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते. त्यांना 3 भावंडे सिंधुजी सखाराम श्रीपती होते. भावंडासोबत मित्रमैत्रिणीसोबत शेतावर जाणे, चिंच तोडणे, विहिरीत पोहणे, झाडावर चढणे, आईला घरकामात मदत करणे असे असंख्य सावित्रीबाईंचे बालपण गेले. अशातच वय वर्ष 10 असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई व राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा 1840 ला नायगाव येथे विवाह झाला. त्यावेळी ज्योतिराव फुले 13 वर्षाचे होते. एक प्रसंग आहे ज्यात सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना शेवटच्या दिवसात सामाजिक काळजी म्हणून प्रश्न विचारतात की तात्यासाहेब तुमच्या नंतर या समाजाचे काय होईल. यावर ज्योतिराव फुले उत्तर देतात, सावित्री माझ्या शरीराच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून बहुजनांच्या घराघरात महात्मा फुले जन्म घेतील. 1 जानेवारी 1848 ला भारत देशातील क्रांतिकारक घटना घडली. ती म्हणजे मुलींची पहिली शाळा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. कारण शिक्षणामुळे मती, नीती, वित्त व दर्जात सुधारणा होते. यासाठी सावित्रीबाईंनी मुलींच्या शाळेत विनावेतन शिक्षिका म्हणून काम केले. यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. अशातच सनातन ब्राह्मण मंडळींनी खूप त्रास दिला. शाळेत जाताना खडे मारणे, शिव्या देणे, शेणाचे गोळे मारणे, धमक्या देणे, सुपारी देऊन मारेकरी पाठवणे, मुली शिकल्या तर अन्नात किडे पाडतात असे सांगणे, मुलींनी शूद्रांना शिक्षण देणे धर्मद्रोह आहे असे सांगणे. एकदा तर भर रस्त्यात एकाने शाळा बंद करतेच की अब्रू घेऊ असे म्हणण्यापर्यंत मजल मारली. मात्र धाडस करून सावित्रीबाईने त्याच्या कानशियात मारून तो प्रसंग सोडविला. सर्व स्त्रिया व बहुजनांच्या शिक्षणाचे काम थांबत नाही म्हणून सनातन भटांनी ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव यांना धमकावले. त्यामुळे त्यांनी सावित्री व ज्योतिराव यांना हे काम सोडा नाही तर माझे घर सोडून जा असे सांगितले आणि शेवटी त्यांनी ते घर सोडले. पण बहुजनांच्या उद्गारिकतेने काम सोडले नाही. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद. जय भारत. धन्यवाद. त्यानंतर आली खरात आपले मनोगत व्यक्त करेल. यांचा संपूर्ण जन्मदिवस संपूर्ण महिला व मुलींसाठी एक सोनेरी शिक्षणाच्या कार्यात 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महिला मुलींसाठी एक सोनेरी शिक्षण सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस व बालिका दिन म्हणून साजरा करतो. जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. कोटी कोटी सर्व बंधू भगिनींना या सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा. स्त्रियांना क्रांतीच्या धाडकगिरांना प्रोत्साहन देणारे सावित्रीबाई शिक्षणाच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी कवने, भाषण, कविता लिहिणारे सावित्रीबाई समाज प्रबोधनासाठी आपली लेखनी व वाणी झिजवणारे सावित्रीबाई भारतामध्ये सर्वप्रथम स्त्रियांसाठी रात्रशाळा काढणारे सावित्रीबाई हजारो वर्ष अंधारात जीवन जगणाऱ्या समाजाला शिक्षणाची प्रेरणा देणारे सावित्रीबाई आपल्या काव्यात म्हणतात, उठा बनून अतिश्रद्धांनो जागे होऊन उठा, परंपरेची गुलामगिरी तोडण्यासाठी उठा, उठा बनून शिकण्यासाठी उठा. आळस हा माणसाचा शत्रू. आळस झटकून सदैव उद्योग करण्याची प्रेरणा सावित्रीबाई आपल्याला देतात. सावित्रीबाई तयास मानव म्हणून या आपल्या लोकांना जागृत करतात. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, पर बुद्धी असून चालत नाही. तयास मानव म्हणावे का. जय हिंद. जय भारत. धन्यवाद. त्यानंतर श्रावणी दाईत आपले मनोगत व्यक्त करेल. तुम्हाला
आज मी तुम्हाला सावित्रीबाई विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका ही माझी नम्र विनंती. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले जाय, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले जाय, ती सावित्री आज जगाची शिलेदार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणीला ताई. आज 3 जानेवारी आहे. आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा लहानपणी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये भारताच्या पहिली मुलींची शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक सुधारणा केल्या. त्यांचे कार्य आणि विचार आजही सर्वांना प्रेरणा देतात. सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढे समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य क्रांती ज्योती सावित्रीबाई, धन्य क्रांती ज्योती सावित्रीबाई. जय हिंद, जय भारत. तर या साथीमधील श्रद्धा खरात आपले मनोगत व्यक्त करेल. 2000 वर्षांचे शूद्रात तुटणे लागले, ब्रह्मवीर सेवेत भूदेवाने पछाडले. अवस्था पाहुणी त्याची होय शब्दी मनी उठे, सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धी आते. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पार. दुःखितांच्या पीडितांच्या शोषितांच्या गुलामाच्या बहुजनाचा उद्धाराचा वडील कडव्याचा मार्ग सांगणारा कवयित्री आहे तरी कोण, असा प्रश्न सुज्ञान वाचकाला पडणे निश्चितच आहे. 2000 वर्षांचे दुःख नष्ट करण्याचा मार्ग सांगणारा कवयित्री म्हणजे भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका. स्वतःच्या आरोग्याची परिवाराची तमा न बाळगता दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणाऱ्या आंधळ्याची काठी, कर्मठशाहीचा प्रचंड विरोध, करुणेचा सागर, ममतेचा पाझर, आरोग्याची दाई, तुम्हा आम्हा सर्वांची माई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेबाई. सावित्रीबाईचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील नायगाव स्थित असलेले खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई नेवसे पाटील या दाम्पत्याच्या पोटी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. आईप्रमाणे रूपवान असलेल्या या कन्येची शरीरयष्टी मात्र वडिलांप्रमाणे होती. या कन्येचे नाव सावित्री ठेवले. पुढे सावित्रीने इतके महान कार्य करून ठेवले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तळपतच राहील आणि आमच्यासारख्या तिच्या लेकींना सदैव प्रेरणा देत राहील. सावित्रीबाई जेव्हा भिडेवाड्यात शिकवायला जाऊ लागल्या तेव्हा पुण्यात मोठे काऊर महाजने धर्म बुडाला अशा हाकाटे पिटवण्यास सुरुवात केली. काही दळभद्र लोक माईच्या अंगावर शेण टाकायचे, चिखल फेकायचे, दगड मारायचे, खरकटे टाकायचे, अतिशय लज्जास्पद बोलायचे. त्यामुळे त्यांना खूप मनस्ताप व्हायचा. शरीर संपूर्ण रक्तबंबाळ व्हायचे, लुगडं सर्व घाण व्हायचे. एवढे सर्व होऊनही सावित्रीबाई मागे हटत नव्हत्या. त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करत घरून निघताना बघेच एक लुगडं घेऊन समाजाला प्रकाशमान करण्यासाठी निघत. कधी कधी त्रास देणाऱ्यांना थांबून त्या अतिशय नम्रपणे म्हणत, माझ्या लहान तर बंधूंनो, मी आपल्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करीत आहे. मला उत्तेजन देण्यासाठी तुम्ही शेण अगर खडे फेकत नसून फुलं उधळीतात. तुमचे हे कृत्य मला असे शिकवते की मी नेहमी अशीच आपल्या भगिनींची सेवा करीत राहावी. यावरून त्यांच्या मनातील करुणा आपल्या लक्षात येते. सावित्रीने आणि ज्योतिबांनी आपले कार्य असेच जोमाने व धैर्याने सुरू ठेवले. फुले दाम्पत्यांनी एका शाळेवर समाजात न मानता 4 वर्षाच्या कालावधीत 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 18 शाळांची स्थापना केली. ही गोष्ट काही सामान्य गोष्ट नव्हती. म्हणून तर मला एका कवीच्या 2 ओळी इथे मांडाव्या वाटतात. सरकारी हुद्द्यावर पेटीत बसली असते का, सरकारी हुद्द्यावर पेटीत बसली असते का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, मुलगी शिकली असते का. सावित्रीने ज्यांना ज्यांना शिकवले केवळ साक्षर करण्यासाठी शिकवले नाही तर माणुसकीचेही शिक्षण दिले. रूढी परंपरा अंधश्रद्धा नष्ट करणारे शिक्षणही दिले. याचाच परिणाम पुढे असा झाला. सावित्रीबाईची एक विद्यार्थिनी नाव तिचे मुक्ता साळवे. हिने माईच्या विचाराने प्रेरित होऊन एक निबंध लिहिला. तो निबंध जग प्रसिद्ध झाला. याला बोलतात योग्यता. जय हिंद, जय भारत. यानंतर साई साठे आपले मनोगत व्यक्त करेल. सौरव सेटे आपले मनोगत व्यक्त करेल.
स्त्रियांच्या उन्नतीसाठी सबलीकरणासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील काम करणारी पहिली संघटना म्हणजे महिला सेवा मंडळ. या संघटनेची स्थापना सावित्रीबाईंनी केली. त्या माई केवळ 21 वर्षाच्या होत्या. त्यावेळी या मंडळाचा उपयोग त्यांनी केवळ पद भोगवण्यासाठी केलेला नसून स्त्रियांच्या उद्धारासाठी केला. पुण्याचे कलेक्टर मीन्स जोन्स यांच्या पत्नीला अध्यक्षपद देऊन स्वतः सेक्रेटरी बनले. या मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक तिळगुळ व स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला. जय हिंद, जय भारत. नंतर सम्राट मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सम्राट मस्के आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगण्यात येते. मी शांती नाईक आहे. माझे नाव डिस्प्ले होते. सावित्रीबाई या अष्टपैलू होत्या. त्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवयित्री होत्या. त्याचप्रमाणे त्या एक चांगल्या संपादिका देखील होत्या. त्यांनी 25 डिसेंबर 1856 रोजी शिळा ज्योतिबांचे भाषण हे पुस्तक पुण्यातील शिळा प्रेसवर छापून प्रसिद्ध केले. सावित्री ज्योतिबांच्या कार्यास कायमचा शेवट करण्यासाठी त्यांनी ज्योतिबांच्या एवढं बोलून माझे भाषण संपत आहे. जय भारत. यानंतर चेतन आपले मनोगत व्यक्त करेल. त्या काळाचा विचार करता विद्वांचे आयुष्य खूपच दयनीय होते. असा या विद्वांच्या जीवनात पुन्हा आनंद फुलवण्यासाठी माई व तारेने एक नवा मार्ग निर्माण करण्याचे ठरवले. तो नवा मार्ग म्हणजे विद्वांचे पूर्ण विवाह होय. आपल्या या विचारांना त्यांनी 8 मार्च 1864 रोजी मृत्यू स्वरूप दिले. या दिवशी त्यांनी पुण्यातील गोकुळवाडीतील रघुनाथ व जनार्दन व नर्मदा यांचा पूर्ण विवाह घडून आणला. विधवा परित्या स्त्रिया समाजातील अत्याचारामुळे, शोषणामुळे गर्भधारणा आली. या स्त्रियांची अत्याचारामुळे, शोषणामुळे गर्भधारणा व्हायची. त्या स्त्रिया एकत्र होऊन स्वतः आत्महत्या करायची किंवा मुलाला जन्म दिल्यावर त्याला मारून टाकायची. ही गोष्ट माई व ज्योतिबांना पाहावी ना म्हणून त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची व प्रसूतिगृहाची स्थापना केली. या गृहाची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि 4 वर्षात तब्बल 100हून विधवा स्त्रिया समाजातील बाळपणे त्यांनी आईप्रमाणे केले. म्हणून सावित्रीबाई आम्हाला माय वाटते. त्या इतक्यावरच थांबले नाही तर काशीबाई नावाच्या एक ब्राह्मण स्त्रीच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय. आज के कार्यक्रम के अध्यक्ष प्रमुख अतिथि पूज्य गुरुजन और मेरे प्यारे दोस्तों, मैं आपको सावित्रीबाई फुले इनके बारे में 2 शब्द कहना चाहता हूँ. सावित्रीबाई फुले देश की पहिला महिला अध्यापिका व नारी मुक्ति आंदोलन की पहली नेता थी. सावित्रीबाई फुले का जन्म महाराष्ट्र के सतारा जिले में नायगांव नामक छोटे से गांव में हुआ. 19वीं सदी में छुआछूत, 7% बाल विवाह, विधवा विवाह निषेध जैसी कुरीतियों के विरुद्ध अपने पति के साथ मिलकर काम किया. ऐसे महिलाओं को हमारा सच्चा नमन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वरी गीत सादर करणार आहे. महाने. Good morning friends, my name is Jnaneshwari Ganesh Sagre. I learn in 7th class. गीताचे नाव माय सावित्री तू महान, माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा माळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार, चूल आणि मुलयेचा विश्वाचे सार. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा माळा. ज्योतिबांनी चालवली पहिली मुलींची शाळा, करमठलो लोकाशी कडवा केला संघर्ष. सुरू केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा माळा. धन्यच ठेवून झाली तू पहिली स्त्री शिक्षिका, समाजाचा छळ सोसून उंचावली पताका. भारताचे खरे रत्न तू, सलाम तुझ्या कार्याला. सुरू केली
मुलींची फुलविला तू क्रांतीचा माळा. जय हिंद जय भारत. त्यानंतर इयत्ता 7वी मधील शिवानी, साक्षी, हर्षदा, खुशी साऊपेठ मशाल गीत सादर करणार आहे. त्याचे नाव साऊपेठ मशाल. साऊपेठ मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची डाल साऊ मुक्तीचं पाऊल साग दिली पाखरांना सार रान धुंडाळून पड पडले ते पंख जे पावलं नवगान साऊ वागिन आमुची तिनं पोडली डरकाळी थर थरल्या गचा गोऱ्या गडरा सळले बाई गडरा सळले बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल दूध ननाचे पाजिले गर्भ यातना शोषून वेल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन हरण चालली कळपात कशी निर्भय तोरण स्वाभिमानाची गौब आत्मभाग पांघरून साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल उजमट काळजाची माझ्या आजही पदरी कधी दिली कधी जाम माझ्या येसणीची दोरी जरी मोकळा श्वास माझं मन जाय बंदी जळकते वरून अंतरल आतमधी मुख्या सावलीची साद साऊ घुंगराचा नाद साऊ लावण्याचा साद साऊ झाकलेली लाज साऊ झाकलेली लाज साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ आता नको कोंड मारा नको विषारी आवारा नको दासीपणा आता नको जिलमाचा पहारा ज्योत लावलीस साऊ बनवावी पेटवीन तुझे शिल्प कोरलेस ते मी बोलके करीन ते मी बोलके करीन साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ क्रांती महाराजांचा तशी क्रांती ज्योत साऊ त्यांनी लाविलेल रोप आम्ही नभाला भिडवू साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेचा चाहुल साऊ समतेचा चाहुल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची डाल साऊ मुक्तीचं पाऊल. जय सावित्री. सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबांच्या लेखी आम्ही ज्योतिबांच्या लेखी नका समजू आम्हाला दासी आम्ही कृतत्वाच्या राशी. यानंतर इयत्ता 3रीतील विद्यार्थिनी फुले सावित्री नसती तर हे गीत सादर करीत आहे. तुम्ही थोडं पहिले हातमाता करते. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घडायचा.
सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का यानंतर आपल्या शाळेतील कासार मॅडम सावित्रीबाई फुले यांच्याविषयी गीत सादर करतील. सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत आणि सर्व मुलींना शिक्षण मिळण्याचं एकमेव श्रेय जास्त सावित्रीबाई फुले यांनाच जातं. आज मुली साक्षर झाल्या आहेत म्हणजे शिकल्या आहेत त्याच्यावरच गाणं आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या मागे म्हणता आली 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 ग आली 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 ग ज्ञानगंगा आली ग ज्ञानगंगा आली ग राधा मुची अडाणी होती साक्षर झाली ग आली 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 ग ज्ञानगंगा आली ग राधा मुची अडाणी होती साक्षर झाली ग सावित्री रमाई जिजाऊ कल्पना ज्ञानांच्या या शिल्पकार सावित्री रमाई जिजाऊ कल्पना ज्ञानांच्या या शिल्पकार यांच्या कृपेनं मिळाला बाई मुलींना हा अधिकार ओ, 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 आली 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 ग ज्ञानगंगा आली ग राधा मुची अडाणी होती साक्षर झाली ग आई बापाचं आणि देशाचं स्वप्न ठेवणार उरी आई बापाचं आणि देशाचं स्वप्न ठेवणार उरी शिक्षणाच्या या बळावर आता घेणार मी उंच भरारी आता नवी घडी आली ग सखू हर्षात नाली ग राधा मुची अडाणी होती साक्षर झाली ग आली 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 ग ज्ञानगंगा आली ग राधा मुची अडाणी होती साक्षर झाली ग सावित्रीबाई फुलेंचा मॅडमनी गीत सादर केलंय. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. आज शाळेमध्ये मुलांची खूप छान भाषण झाली, ज्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे श्रद्धा ओम, श्रद्धा खरात आणि बाकी सगळ्यांनी गीत पण खूप सुंदर झालंय. त्यानंतर हा डान्स पण खूप छान झालाय आणि आजचं संपूर्ण जे वातावरण आहे अतिशय आनंदाचं
आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत असताना अगदी 5 मिनिटांमध्ये, कारण तुम्हाला सगळ्यांना मी म्हटलं होतं की काही प्रश्न विचारणार आहे. हा, तर पहिला प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला? लक्षपूर्वक ज्यांनी तारीख आणि वर्ष सांगायचे. पूर्ण तारीख सांगायची. सांग. बरोबर. वर्ष सांग. अगदी बरोबर, 3 जानेवारी 1831. हा, त्यांचा जन्म ज्या गावी झाला त्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा. हा सांग. हातवर कुणाचा आहे? सातारा जिल्ह्यातील नायगावी. हा, तालुका, ठीक आहे, तालुका खंडाळा आहे. हा, लक्षात असू द्या. नायगाव, तालुका खंडाळा. त्यांच्या वडिलाचं नाव आणि आईचं नाव. हा, तू सांग. खंडोजी नेवसे पाटील. आणि आईचं नाव? अगदी बरोबर, छान. म्हणजे आता आई कडले, वडील कळले आणि नेवसे पाटील म्हणजे त्या गावचे ते पाटील होते. ते त्यांच्याकडे भरपूर अशी शेती होती. अगदी श्रीमंत हे कुटुंब होतं. आणि त्यांचा विवाह कुणासोबत झालाय? ज्योतिराव गोविंदराव फुले. कधी झाला? वर्ष? 1840. अगदी बरोबर आहे. त्या घटना आता परत रिपीट लक्षात ठेवा. सावित्रीबाई यांना जो वारसा मिळालाय, महात्मा फुलेंच्या त्या संपर्कात आल्या आणि महात्मा फुलेंच्या संपर्कात आल्यामुळं त्या सुरुवातीला शिक्षित नव्हत्या. त्यांना कुणी शिकवलं? आणि शिक्षण म्हणजे अक्षर शिक्षणाबरोबर वाचायला लिहायला पण शिकवलं. आणि सोबतच त्यांनी अक्षराबरोबरच लिहायला वाचायला शिकवलं. तिथपर्यंतच थांबलं नाही, तर त्यांना शिक्षिका बनवलं. शिक्षिका कशासाठी बनवलं? मुलींना त्या काळामध्ये शिक्षण घेण्यास परवानगी होती का? काय म्हणायचे, जर शिकली मुलगी तर काय होईल? धर्म बुडेल. काय म्हणायचे? तिच्या स्वयंपाकामध्ये आळ्या पडतील, किडे पडतील, असा धर्माचा पगडा होता. तरीही महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं. सावित्रीबाईंनी इतर मुलींना शिकवलं. आणि इतर मुलींना शिकवत असताना त्रास होत होता त्या काळामध्ये. दगड मारायचे, तुम्ही ऐकलंय, शेण फेकून मारायचे, चिखल मारायचे. पण सावित्रीबाईंनी काम थांबवलं का शिक्षणाचं? त्यांना आणखीन एक सोबत मिळाली होती बघा. सोबत शिक्षिका मिळाली. तिचं नाव होतं फातिमा शेख. काय नाव होतं? ही महिला सुद्धा सावित्रीबाईच्या सोबत शिक्षिका म्हणून काम करायची. आता हे काम करत असताना त्या काळामध्ये धर्माच्या विरुद्ध काम समजायचे. त्या काळातले जे भट होते, ब्राह्मण होते, त्यांनी काय केलं? हे काम थांबवा, विरोध केला. शेवटी वडिलांकडे गेले, त्यांच्या सासऱ्यांकडे, की हे काम थांबवा. त्यांनी जर काम थांबवलं नाही तर आम्ही त्रास देऊ. शेवटी वडिलांनी सांगितलं की काम थांबव, नाही तर हे आपल्याला धर्माबाहेर काढतील, घराबाहेर काढतील. आणि सावित्रीबाई आणि ज्योतिराव हे घराच्या बाहेर गेले, पण काम थांबवलं का? पुढे हे काम चालू असताना त्यांना लक्षात आलं की मुलगी शिकणं गरजेचं आहे. एक मुलगी शिकली तर ती पूर्ण घराला बदलू शकते.
त्या कुटुंबाला बदलू शकते, त्या समाजाला बदलू शकते. आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणावर सगळ्यात जास्त भर दिला. सोबतच धर्माची चिकित्सा केली. धर्म म्हणजे काय, तर प्रत्येक माणसाला माणसाप्रमाणे वागवता आलं पाहिजे, त्याला धर्म म्हणायचं. आणि म्हणून ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, ज्या चुकीच्या प्रथा परंपरा आहेत, त्या सगळ्या मोडून काढल्या. धर्माची चिकित्सा केली. खरा धर्म कोणाला म्हणायचं, तर जो धर्म स्त्रीला पती वारला तर तिला चितेवर टाकायचं आणि तिला पेटवून द्यायचं. फार भयंकर प्रथा होती. एखाद्या बाईचा जर मिस्टर वारले, नवरा वारला, तर त्या बाईला तिची इच्छा असो नसो, त्या नवऱ्याची जी चिता आहे, जो त्याला पेटवतात, त्याच्यावरती तिला टाकलं जायचं. आणि इतर ठिकाणी आवाज जाऊ नये म्हणून जोराने ढोल पिटवायचे. आणि जर ती त्या चितेवरून उडी घेईल आणि पळून जाईल म्हणून लांब काठ्या राहायच्या वेळूच्या, तिला तिथून ती सटकली नाही पाहिजे. अशी भयंकर प्रथा होती. आणि हे सगळं धर्माच्या नावावर होतं. सावित्रीबाईंनी याला विरोध केला. महात्मा फुलेंना सोबत घेतलं, कारण प्रथा एकेरीच होती. जर एखाद्या पत्नी वारली तर त्या पत्नीच्या सरणावरती त्या पतीला नव्हते टाकत, कुणाला टाकायचे, फक्त स्त्रीलाच. म्हणजे ही कुठंतरी विषमता निर्माण करणारी प्रथा होती. आणि म्हणून ही प्रथा बंद झाली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि पुढे ती प्रथा बंद झाली. परत काय करायचे, एखाद्या स्त्रीचा पती वारला तर तिची केस कापायचे, चप्पी करून टाकायचे. म्हणजे त्याला केशव पण नाव दिलं होतं. आणि यासाठी पुण्यात बी असतील केस कापणारे, त्या सगळ्या नाव्यांचा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी त्यांना की हे चुकीचं आहे आणि ती प्रथा पण बंद केली आहे. म्हणजे शिक्षण आता 2 मिनिटात आपण संपवणार आहेत. बऱ्याच वेळेचे तुम्ही बसलेले आहेत. आपण अगदी त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं, त्याचं नाव काय नाव होतं त्याचं, आणि त्याला काय केलं होतं शिकून, डॉक्टर केलं होतं. अगदी बरोबर. त्या डॉक्टर यशवंतने हा महात्मा फुलेंचा वसा वारसा पुढे नेलेला आहे. आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी सावित्रीबाई फुले, कुणाकुणाच्या घरी फोटो आहे, सावित्रीबाई फुलेंचा फोटो कुणाकुणाच्या घरी आहे, ठीक आहे. हा जो फोटो आहे हा प्रत्येकाच्या घरामध्ये आणण्यासाठी आई वडील यांना प्रयत्न करा. कारण हे जर फोटो दिसला तर त्या घरात चर्चा होईल की हा सावित्रीबाई यांचं काहीतरी काम आहे. आणि ते काम आपण बऱ्याचदा गावामध्ये मंदिरात जातो का नाही, त्या मंदिरातून आपल्याला काय मिळते, प्रेरणा मिळते, शक्ती मिळते. आणि तसंच आपल्याला आपल्या घरात जरी प्रतिमा असेल तर आपल्याला शक्ती मिळेल. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व शाळेने, सर्व विद्यार्थी, माझ्या शिक्षिका बहिणी, पालकही या ठिकाणी आले, या सर्वांना मी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण थांबूया. जय ज्योती, जय क्रांती. हा, उंच मुली पाठीमागे या.